ही चिठ्ठी तुझ्याकडे ठेव. 7 2 8 9 10 11 काढे इकडे दे. 13 14 तुम्ही कापायला सुरुवात करा. कापायला सुरुवात करा. 16 17 18 नको तू नको थांबतो. विचार. पाच बेटा पुढच्या वेळी बोलू. 5 थांब 5 ये 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 एक मिनिट किती झाले ते काढलेल्या कुठे 5 17 18 19 एक मिनिट थांब. कुपन क्रमांक 893 सचिन साळे. 893 सचिन सहाळे. कुपन क्रमांक 439 संजय मुरलीधर दळवी. संजय दळवी. कुपन क्रमांक 477 अनिल जामसिंग जाधव. कुपन क्रमांक 758 राजेश मधुकर बिरारी. बिरारी सर. कुपन क्रमांक 218 कल्याण सिंग बाळू होमे. कुपन क्रमांक 468 रवींद्र आहिरे. सहाशे 92 खतेश्वर महाराज. कुपन क्रमांक 761 नंदकिशोर मुरलीधर महाले. टीका पवार 971. सहाशे 98 तिरुपती टायर वर्कशॉप. मुरलीधर भिला पगारे. कुपन क्रमांक 744 गणेश कापडनीस. कुपन क्रमांक 880 कुपन क्रमांक 677 रामदास वसंत भांबरे. किशोर दयाराम पवार. कुपन क्रमांक 128 045 भूषण रामदास जोंगडे. रिद्धी कृष्णा भांबरे. कुपन क्रमांक 246 कुपन क्रमांक 771 शाहू तानाजी मोरे. विनायक हंस 853 महेश देवराम पगार. कृष्णा प्रवीण दळीज. कुपन क्रमांक 622 बरं मी तुम्हाला काही ऍक्शन सांगणार आहे ती तुम्हाला मला फॉलो करायचंय. जसं मी बल्ब लावलेत का सगळ्यांनी किंवा बघितलंय का बल्ब. ओके. दोन लावायचे 1 2 आणि खाली 2 3 4 1 2 3 4 दोन हातांनी करायचं. दोन हातांनी.
ओके बसायचं नाही. आणि बायकांना बसणार नाही. मला माहिती आहे साडीत किती जीव असतो, ड्रेसमध्ये किती जीव असतो. बरं आपल्याला आता सगळ्यांना गाडी चालवायची आहे. ऍक्शन सर करतील. आपण गोगापासून चालवतो तशी. ओके एका हाताने लगाम मारायची आणि जो करणार नाही ना मग बघा त्याची मंदिरात गेल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या यात्रेच्या प्रत्येकाला करायचं आहे. चल ट्रॅक नंबर 2. एक हात पुढे एक वरती. ट्रॅक नंबर करणार सगळे घरावर एकदा. एक्सटेंडर राहायचं. ओके एक्सिडेंट द्यायचं. ओके ओके आता पुढची ऍक्शन मी इथूनच सांगणार तुम्हाला. हा हा बैल पण असले तरी सुंदर ना तर इकडं असं सुंदर सुंदर इकडे करायचं नंतर इकडे इकडे करायचं. कसं करायचं हा इकडचे हो ठीक आहे मग. सगळ्या लोकांसाठी एकदा झिंगाट लागलं पाहिजे. पुढचं मामा. ओके बाय बाय आवाजाची प्रत्येकाला करायचं. क्या बात आहे मजा. आपल्या सगळ्या मैत्रिणींनी केलं नाहीये. असाच आनंद असतो तो आपण स्वतः जगून घ्यायचा असतो. तुम्हाला इथे कोणाचंही बंधन नव्हतं. तुम्ही स्वतः थांबले. असं करू नका. बक्षीस द्यायला त्याला मी बोलवलं. तो फोटो तुमच्या सोबत काढून चाललाय. 4 आणि 5 ज्यांच्या चिठ्ठीत नाव निघालं यांच्या बरोबर सेल्फी घ्या कारण की याच्यामुळे तुम्हाला गिफ्ट मिळालं. मिक्सरचं जे बक्षीस होतं ते पहिलं मिक्सर ज्यांना जात आहे त्यांचा कुपन नंबर आहे 763. ओम त्र्यंबक पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 763 797 प्रवीण खंडेराव भांबरे यांना. मिक्सर होतं ते जात आहे गोविंद विशाल पवार कुपन नंबर 351. पुढील बक्षीस कुपन क्रमांक 229 सुचिता शेषराव भालेराव. सुचिता भालेराव. मैत्रिणी कोण आहेत पटकन आले एवढं काय लाजायचं त्याच्यात. 2 झाल्या. इकडे यायचंय. हा इकडे यायचं तरी चालेल. आणि तुमच्या पकडायचं खालच्या उचलायचं नाही. बघूयात कोणाचे जास्त जातात. गाणं लावा बरं. ओके यारा तेरी यादी को आहे. अंदाज घेऊन ठेवा. नाही फेकून घेऊ नका. बघून घ्या फक्त. नाही तर थांबा, थांबा. बघावं लागतील. हो ना. हो हो स्टार्ट. क्या अरे वो फेंकना स्टार्ट हो गए धीरे धीरे.
अरे थांबा थांबा थांबा. संपल्या? यांचं सुरू आहे त्याचं. मारू नका. देऊन टाकायचं. हा त्याच्या आता देऊन टाका ट्रे आणि फोटो घ्या बस. मंडळी टाळ्या वाजवा जरा सर्वांसाठी एकदा जोरदार. पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. मला असं वाटतं ते लोक तितक्याच इमानदारीने आपल्याला कपडे दाखवतात. तुम्हाला आवडले नाही तर 10 गोष्टी एक्स्ट्रा दाखवतात कारण की तुम्ही तिथूनच घ्यावं. सो मला असं वाटतं यानंतरची 3 बक्षिसं मनीषा ड्रेसेस मध्ये काम करणाऱ्या मुलांकडनं आपण काढूया. त्या सर्व आपटीनं आलो. या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओके और तीनों जो थे तीनों एक एक चक्की लेके यहाँ पे खड़े थे. हाँ. भाऊसाहेब सदाशिव जाधव यांनी इकडे यायचे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. भाऊसाहेब सदाशिव जाधव उद्यापासून दळण आणायचं आपलं मंडळ. या बारे. याच्यासाठी एकदा जोरदार. पुढचं बक्षीस. दडदड होती का पिठाची गिरणी त्या पोळ्या. कोणते कोणते देव आठवले? कोणते आठवले? भाऊ बोलतात तारा देश माले तळंगे वाजतात मेरे मायावर. बरोबर सगळे टाळ्या वाजा ना जरा बरं. पुढचं जे बक्षीस आहे कृपण नंबर 784 कोणाचं आहे? 7 आपली चिठ्ठी बघायची. 784 784 नाव सांगा तुमचं तिथून. 784 84 नाव सांगू. गोरख महादू नोरसे. गोरख महादू नोरसे बिंदास आहे. त्यांच्याकडे पीठ आलेलं आहे आजच्या दिवस त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. पुढचं बक्षीस. बरं पुढचं जे बक्षीस आहे त्या चिठ्ठीतला आपल्या चिठ्ठ्या काढा पटकन. चिठ्ठीवर पहिले 3 शून्य संपल्यानंतर पहिला आकडा आहे 8. कोणाकोणाचा 8 आहे? आकडावरती करा बरं. 8. दुसरा आकडा आहे 8-5. कोणाचा लागला का? 8 आणि 5. 8 आणि 5 आहे कोणी? आणि तिसरा आकडा आहे 2. 852. तुमचं नाव सांगायचं. टाळ्याचा वाजत तिघांना बक्षीस लगेच देण्यात येत आहे. मी रोहित दादांना विनंती करतो सर तुम्ही यायचंय पुढे. पहिलं बक्षीस या एक पहिले एक जण आहे. पहिले एक जण आहे. हा एका लागलं असं पुढे जाता का? नाही मग पुढे मजा नाही ना. आवाज समोर सर बघा किती एक समोर. आवाज द्या सर. बरोबर आहे बघा इकडे समोर इकडं. चला 1 2 3 एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. ओके थँक्यू सो मच. याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुझं नाव?
विशाल शेवाळीसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. यश बोरसे आणि तुझं नाव मयूंद्र गवळीसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. पाठवणार आहे. ओके हा पहिला जो कार्यकर्ता आहे तुझं नाव सांग. यश सुरू करायचंय तुला. हळूहळू पुढे यायचंय. दोरी असेल तिथे मी तुला हा दोरी दोरी सांभाळून वरून किंवा खाली जाऊ शकतो. यश साठी जोरदार हळूहळू दोरी इकडे ही दोरी वरती आहे. पाय जाणार नाही सांभाळून. डोकं शक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती मोठी आहे. अरे दोरी आहे वरून नाही जाऊ शकत. अरे वरून नाही जाऊ शकत. हळू घालून घालून हा क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. रेडी आहे मयूर? हा गो तुला सेंटर हा मयूर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मंडळी. क्या बात आहे, क्या बात आहे. मयूर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मंडळी. जोरदार टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. मयूर मयूर मयूर. पुढची दोरी वरती आहे, पुढची दोरी. हे पुढची दोरी सांभाळ सांभाळ. धक्का लागेल, सांभाळ. पुढची दोरी वरती आहे. डोकं लागेल. उभं राहा. धक्का लागेल तुझं. हा 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 हा. टाळ्या वाजवा टाळ्या. हा जप जप उडी हा. एक दोन तीन. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यासाठी. दोरी दोरी दोरी. अरे अरे दोरी मागे. अरे म्हणजे दोरी पुढे तू जरा मागे असं म्हणायचं. हा आता दोरी क्या बात आहे. आता ही दोरी वरती आहे. तू पाय टाकून नाही. अरे बाबा या याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे आशीर्वाद घे पुढे. हा हा हा. शुभम पवार एकदा तुमची पट्टी खोलून तुम्हाला दोऱ्या दाखवणार मी परत. पाहून घ्या पुढे काय हा. बाकीच्या लोकांचं शुभमची भांडण झालंय का. सगळ्यांनी काय वाजवायचं शुभमसाठी. बघ शुभम एवढ्याचा तुझ्यावर विश्वास आहे. दोऱ्या सांभाळून क्रॉस करायचे. 3 म्हटल्यानंतर तू सुरुवात करायची. 1 2 3 सांभाळून. शुभम. अरे दोरी 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 आता सांभाळून. शुभम शुभम. दोरी आहे, दोरी, दोरी. अरे क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. शुभम आता next दोरी. तुमची दोरी वरती. शुभम सांभाळून. सांभाळून. शक्तीपेक्षा युक्ती मोठी. अरे ना वरती आहे दोरी. कमरापाशी दोरी तुझ्या. शुभम सांभाळून. 501. उडी मार किंवा खालून जा. हा शुभम शुभम सांभाळून. कमाल, शुभम तालुक्यावरून हा. अरे शुभम दोरी आहे. 501 जाती मित्रा. शक्तीपेक्षा युक्ती मोठी. तुला दोरे दाखवले होता मी. खालची कुठे होती वरची. आठव आठव पटकन. हालून जायचं का. क्या बात आहे. शुभम टाकायचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या मंडळी. हा सर शुभम. हा चल शुभम. हा शुभम 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 शुभम. शुभमसाठी आता क्या बात आहे. एक जोरदार टाळ्या वाजवायच्या मंडळी. क्या बात आहे. आयुष्मान हा ते या चारहीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी खूप हसवलंय तुम्हाला. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे चारहीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि माझ्या पुढे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनी. हॅलो. थोडंसं शांत बसलं तर कृपया सगळ्यांनी ऐकायचंय. कृपया सगळ्यांनी शांत राहावं. लागण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे आपण जरूर जरूर थांबा आणि थोडीशी शांतता राहिली तर बोलायला बरं वाटेल.
माहोल सगळा आनंदाचा आहे. सैराटच्या गाण्यावर थोडीशी हवा भरून झालेली आहे. दिवाळीसारखे तुम्हाला फटाके वाजवून दाखवलेले आहेत. मुलांनी दोरीच्या खालून वरून जाऊन तुम्हाला खूप आनंदी करून सोडलेले आहे. अशा वेळेस तुम्हाला काही बोलावं किंवा तुम्ही काही ऐकावं अशी खरं परिस्थिती नाही आहे. तरी सुद्धा आज 8 मार्च आहे. 8 मार्चच्या दिवसांसाठी आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत आणि या 8 मार्चच्या दिवशी एवढा धमाकेदार कार्यक्रम केलेला आहे. सगळेजण आनंदी, उत्साही आणि मनापासून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. इतका सुंदर कार्यक्रम चालू असताना सुद्धा फार वेळ नाही घेणार, थोडीशी माहिती सांगणार आणि मी थांबणार आहे. थोडीशी शांतता जर मिळाली तर तुम्हाला सगळ्यांना जास्त चांगल्या प्रकारे भाषण ऐकता येईल असं मला वाटतं. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनाचं औचित्य काय तर याचा आपण थोडासा विचार. महिला फक्त चूल आणि पोळी करत होत्या, घरामध्ये होत्या आणि मग असं जाणवलं की निम्मा समाज जो स्त्रियांनी भरलेला आहे हा बाहेर आला पाहिजे. यांनी समाजात योगदान दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आणि मग हे झाल्यानंतर कित्येक स्त्रियांनी आपल्या आपल्या परीने याच्यात योगदान द्यायला सुरुवात केली. आणि मला असं जाणवतं आज इथं माझ्यापुढे इतक्या महिला उपस्थित आहेत, त्यापैकी जवळजवळ 90% महिला या शिक्षित आहेत ना? महिला बऱ्यापैकी शिक्षित आहेत का नाही? आज सगळ्याजणी इथं आलेल्या आहेत आणि या सगळ्यांना आज आपल्याला असं जाणवतं की इथं सगळ्याजणी शिकलेल्या आहेत, आपला घर संसार सांभाळत आहेत, शिकलेल्या आहेत, काम करत आहेत, शिकलेल्या आहेत, आपापल्या परीने समाजात हातभारही लावत आहेत. मग आता महिला दिन कशासाठी साजरा करायचा? महिला शिकल्या, संसार करतायत, मुलं बाळा सांभाळतायत, कशाला आता महिला दिन पाहिजे? महिला दिन याची आपण एक सोपी आणि सुटसुटीत व्याख्या करूया. महिला म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून आपल्याला समाजात बरोबरीने वावरण्याचं स्थान मिळण्यापर्यंत महिला दिनाचा प्रवास काही थांबणार नाही. मग महिला दिनाचा प्रवास जर आपल्याला थांबायचा नसेल आणि व्यक्तीपर्यंत जायचं असेल, व्यक्ती आणि आनंदी व्यक्ती म्हणून जगायचं असेल, तर मला असं वाटतं की आजची आव्हानं काय हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. पूर्वी महिला काहीही कल्पना नव्हती, पण आता महिला बाहेर पडल्या. तर माझ्या मते आता आपल्या पुढे वेगवेगळी आव्हानं उभी राहिलेली आहेत. बाहेरच्या जगात वावरणे, महिलांचे छळ, कौटुंबिक होणारे अत्याचार अशी ही वेगळी बदललेली अत्याचारांची एक मालिका आपल्याला दिसून येते. आणि मग आपल्याला असं जाणवतं की ह्याच्यातनं आता आपल्याला बाहेर यावं लागेल आणि ह्याच्यासाठी आता आपल्या बऱ्यापैकी सुशिक्षित झालेल्या सर्व महिलांनाच काम करावं लागणार आहे. मग हे काम कसं करायचं? आज आपण मोबाईल वापरतो आणि मोबाईलवरनं होणाऱ्या स्त्रियांच्या छळाची उदाहरणं आणि उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराची उदाहरणं आपण रोजच्या रोज पाहतो. इतकंच नाही तर आपल्या सगळ्यांना आता जाणवलं असेल की मुसलमान समाजातल्या स्त्रियांना टार्गेट करून समाज माध्यमांवर केवढा कल्लोळ उठलेला जपावं लागेल ते समाज माध्यमापासून. मग कसं जपायचं? या मोबाईल वापरापासून आपण परावृत्त होणार नाही, मोबाईल वापर बंद करणार नाही. मग मोबाईल वापरणं सजगपणे करण्याची गरज आहे. आपले कुठलेही प्रायव्हेट खाते, आपली प्रायव्हेट माहिती मोबाईलवर जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. कोणीही आपल्याला मोबाईलवरनं फ्रेंड रिक्वेस्ट टाकली, फेसबुकवरनं फ्रेंड रिक्वेस्ट टाकली, इंस्टाग्रामवरनं बोलवलं किंवा फोन केला आणि वारंवार आपल्याला सांगितलं तर आपण आपलं जपणूक करणं हे आता आपल्या हातात ठेवावं लागणार आहे. म्हणून मोबाईल वापरताना सर्वात जास्त म्हणजे सुरक्षितता आणि बऱ्याचपैकी वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आज कंपनीमध्ये काम करताना, बाहेर काम करताना तुम्हाला इंटरनेट वापरावं लागतं, फोन वापरावा लागतो, ईमेल वापरावे लागते आणि ह्याच्यासाठी आपल्याला जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट आपल्याला असं जाणवतं की महिला बाहेर पडलेल्या आहेत तर त्यांना त्यांचं वागण्या बोलण्यात मोकळेपणा आला आहे आणि मोकळेपणा आल्यानंतर त्याचा वेगळा अर्थ पुरुष काढायला लागलेले आहे. तेव्हा बाहेर वावरताना सुद्धा महिलांनी आता आपल्यापुरता एक वागण्याच्या कोड तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे काही काही वेळेस काय होतं की आपण मोकळेपणाने वागतो
मागतो आणि समोरचा तर वेगळे सिग्नल्स समजले जातात आणि हे सिग्नल्स समजले गेल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून आपण वावरताना अतिशय जपून अशाही प्रकारे वावरणं गरजेचं आहे. मग आपल्याला असं जाणवतं की मोबाईलवरनं आपल्याला नीट वागायला जागरूकता ठेवली पाहिजे, समाजात वावरताना नीट जागरूकता ठेवली पाहिजे, त्याची प्रगती करणं तरी गरजेचं आहे. आता मोबाईल कोरोना काळात आपल्याला असं झालं की आपण घरात होतो, मोबाईल सारखे वापरत होतो आणि आपण काय करतो, फेसबुक बघतो, व्हॉट्सअप बघतो किंवा काहीतरी इकडच्या मेसेज तिकडं फॉरवर्ड करतो. पण मोबाईलवर इतकी नावं ठेवण्याची गरज नाही. मोबाईलवर तर तुम्ही चांगलं काही शिकू शकता, प्रगती करू शकता. तुम्हाला आवडत असेल की पेटीवादन करायचे ते तुम्हाला शिकता येईल, नृत्य करायचे ते शिकता येईल, भाषा शिकायची ती शिकता येईल. तुम्ही तुमची अशी प्रगती केली तर सर्वांनी शेवटी तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा महिला दिवस आहे, हा महिला दिवस आता आपल्याला पुढं इतका ओढत न्यावा लागणार आहे. एक व्यक्ती म्हणून मी जीवनाच्या विविध अंगाचे अनुभव घेईल, एक व्यक्ती म्हणून पण माझ्या मुलांसाठी मी चांगली माता होईल. आणि मी एवढं झाल्यानंतर व्यक्ती म्हणून माझा स्वतःचा प्रवास कसा असेल, व्यक्ती म्हणून मला काय आवडतं ते मी केलं का. जेव्हा मी 60ला पोहोचेल, जेव्हा मी 65ला पोहोचेल आणि मागं वळून पाहिजे की मी माझ्या आयुष्यात काय कमावलं, मी काय कशी चांगली व्यक्ती म्हणून जगले, तर मी अनुभवाने समृद्ध झाले का, मी माझ्या कुटुंबाबरोबरच मी माझ्या समाजाला काही देऊ शकले का. आणि मग हे जर आपण पाहिलं आणि असं आपल्या आयुष्याचं प्रगती पुस्तक जर आपण लिहायला घेतलं तर तेव्हा आपल्याला असं जाणवलं पाहिजे, येस माझं प्रगती पुस्तक खूपच छान आहे, मी एक व्यक्ती म्हणून छान जगले, समृद्ध झाले आणि चांगल्या प्रकारे चांगली जगू शकले. म्हणून मला असं वाटतं की हा आता महिला दिनाचा आपला प्रवास याच्या पुढं महिलेकडून व्यक्तीकडे आणि आनंदाच्या झाडाकडे होण्याची गरज आहे. म्हणून आज महिला दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छिते, आपण थोड्या पुढे आलो आहोत, शिकलेलो आहोत, आपल्या सर्वांकाच्या सर्व गुणांचा विकास करा आणि आपण एक चांगली व्यक्ती म्हणून आनंदाने जगा. जसे आपण आत्ता इतका वेळ आनंदात आहात असं आनंदी सुख समृद्धीचं आयुष्य सर्व महिलांना मिळावं एवढी मी शुभेच्छा आपल्याला देते आणि थांबते. माय जिजाबाई म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकलो आई, त्या प्रत्येक आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इथं बक्षीस ज्यांनी म्हटलं नाही त्यांच्या चिठ्ठ्या मी काढून घेणार आहे. ही फ्रीज तुम्हाला काढून देऊ शकते किंवा तुम्हाला ओके. सो एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. बघा यांची कंपनीचं फ्रीज आहे, थंडा कूल उन्हाळ्यात कामात येईल. कोणाला वाटतं आपल्याला मिळणार, जो मनाने टाळ्या वाजवेल त्याला नक्की मिळेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या छोट्याशा परीला तुम्ही सगळेच ओळखता. मनीषा ड्रेसेस त्यांचीच मुलगी आहे ती. दाढी बसेल की त्यांनी काढू नये तर तसं सांगा, आपण तिला थांबूया आणि तुमच्यातील कोणाला तरी बोलवू. तिच्या हाताने काढायची की नाही काढायची काढायची की नाही. उधार दिले सगळ्या काढू. कसं होतंय ताई? काय वाटतं, कोणाला वाटतं बक्षीस? बर्फ उन्हाळ्याचं सीझन चालू होते. शॉपिंग नंबर सांगायला जात आहे. फ्रीज या बक्षिसासाठी पात्र ठरलेले आपले उमेदवार आहे लोकेश कुमावत. आहे का कोण? अरे भाई मेरा ही नाम है. ते मात्र गेला माझा चान्स. असं नसतं राव मंडळी. फ्रीज पाहिजे तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फ्रीज यासाठी जे विनर पात्र ठरले आहेत त्यांच्या आकड्यातील पहिले 3 शून्य
000. नंतरचा आकडा 5. 5 कोणाकोणाचा आहे? हात वरती करा. 5 उभे राहा. ज्यांचा 5 आहे पहिला ते उभे राहा. ज्यांचा 5 आहे ते उभे राहा. जागेवर उभे राहायचे. पहिला आकडा 005 कोणाचा आहे? ओके. त्याच्यानंतरचा आकडा 7. ज्यांचा 7 नाही ते खाली बसा. मी नेऊ काय म्हणते? अबो 5 7 57 आहे. तुमचा नंबर सांगा तिथून काय? 35 कुपन या माणसाने घेतले होते. दीपावलीच्या वेळेस ज्यांनी नाही म्हटलं त्याला मी कपडे गिफ्ट केले मित्रांनो. याच्यासाठी सरासर बालाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. मंडळी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 35 कुपन आहेत त्याचे. 35 1 2 आणि सगळे विथ बिल आहे. क्या बात आहे. याला म्हणतात जिद्द. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यासाठी. ओके. एकदा पुन्हा चिठ्ठी दाखवतो फोटोग्राफर झूम करायला. ओके ओके. एकदा सगळे मिळून सरासर बालाजी यांच्यासाठी हो दादा रेडी करू. सरासर बालाजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण. क्या बात आहे. बालाजी हे देवाचं नाव आहे. राजस्थान सालाशिले देवाचं नाव आहे ते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. कैसे लग रहा है आपको? कैसे लग रहा है? अच्छा शादी हुई क्या? मैं लेके जाता था. मेरी भी नहीं हुई है. हाँ ठंडी ठंडी बियर पिएंगे रानी घुट पीट के. हाँ असं होणार की नाही? वाजवत राहायच्यासाठी का जोरदार टाळ्या वाजव. थँक्यू सो मच. प्रेमपूर्वक नमस्कार. सर्वांचं प्रेम सदैव माझ्या पाठीशी आहे आणि कायम आहे. आज 25 ते 40 वर्षापासून माझ्या पाठीशी तुम्ही लोक आहात म्हणून मी ही प्रगती करू शकतो. तसेच मार्गदर्शक जे असतात ते पण चांगले लागतात आणि ते मार्गदर्शक मिळाल्यानंतर माणूस कसा पुढे जातो याचं एक उदाहरण आज इथे मालक यांचे आदर्श आम्ही घेऊ शकतो. आमचे बाबा अखिल भारताचे अध्यक्ष यांचे आदर्श आम्ही घेऊ शकलो. श्रीधर तात्याचे अध्यक्ष आभार श्रीधर तात्यांचे बी आदर्श आम्ही घेऊ शकलो. गरिबीतून पुढे जाण्यासाठी जो माणूस कष्ट करत असतो, प्रामाणिकपणे जगत असतो आणि ते प्रामाणिक कष्ट करत असताना सर्वांचा विचार करत असतो त्याला देव कायम देत असतो. त्याला योगेश्वर कृपेने सर्व मिळत असतं. हे आजचं सर्व बघितल्यानंतर मी तुमचे सर्वांचे अंतून आभार मानतो. सर्वांनी जे प्रेम दिलंय ते असंच प्रेम आमच्यावर राहू द्यावं ही विनंती. थँक्यू सो मच. ओके. ह्या टाळ्या ज्या तुमच्याकडून सारख्या वाजवून घेतल्या त्याचा फायदा मी तुम्हाला आता सांगणार आहे. माझं नाव लोकेश कुमावत. मी सटाण्यात देव मामलेदार यशवंतराव महाराज जो बँड आहे त्याच्यावर पहिले गाणे म्हणायचो. 8 वर्षापासून मी औरंगाबादला राहतो. अँकरिंगला मी आणि माझी मैत्रीण नीलम आल्याला पाहिजे. मी पाहिलं असं नालायक 10वीत 2 वेळा फेल झालो. किती वेळा? 10वीत 2 वेळा. मराठी हायस्कूल कॉप्या चालत नव्हत्या. 10वीत 2 वेळा फेल झालो. 12वीत 2 वेळा फेल झालो आणि ग्रॅज्युएशन पण अडकत काढलं. हा सो या मी असंच केलं. पण आईची इच्छा होती पोरगं काय झालं पाहिजे? काय? डॉक्टर. असंच PhD मध्ये फिरायचो. फिरता एक दिवशी नाशिकला गेलेलो होतो. नाशिकला कुंभमेळा भरलेला होता. काय भरलेला होता? कुंभमेळा. कुंभमेळ्यात मला एका बाबांनी पाहिलं. बाबा मला म्हणतात अबे हो बालक क्या हो गया, बडे ही परेशान लग रहे हो. मी म्हटलं बाबा काय करणार? आईची इच्छा होती पोरगं डॉक्टर झालं पाहिजे. मी पाहिलं असं नालायक डॉक्टर झालं नाही. बाबा मला म्हणे तुला असं डॉक्टर बनवलं. कसं? पण डॉक्टर बनलं का? असं
मी म्हणणार आहे बाबा काय स्कीम दिला असं असं कोणी डॉक्टर बनतं का? बाबा म्हणे मी तुला डॉक्टर बनवतो, पहिले तुला काय येतं ते तर करून दाखव. मी बाबाला म्हटलं मी तुम्हाला आवाज काढून दाखवू शकतो, मी अँकरिंग करू शकतो. बाबा म्हणे मला काही हिरोचे आवाज काढून दाखव. मी बाबांना काही आवाज काढून दाखवले, आवाज आवडला तर टाळ्या नक्की वाजवा. मी बाबांकडे गेलो, बाबा म्हटलं बाबा बाबा भगवान का दिया सब कुछ इन दौलत में शोहरत में माँ की इच्छा है, बेटा डॉक्टर होना चाहिए. बाबा म्हणे हे कोणाला घेतं काही जुने हिरो तो शोलेचा आवाज काढून दाखव. मी बाबाकडे गेलो, बाबाला म्हणलं बाबा आहा अंग्रेजा कितना गाड़ी किती आहा बाबा ये मम्मी की इच्छा आहा बेटा डॉक्टर होना चाहिए. टाळ्या. बाबा म्हणे हे पण जमलं, काही मराठी जमतं का? मराठी एक अभिनेता होता जो सगळ्यांचा फेमस होता, पांडू. मी बाबाला आवाज काढून बाबाला या 3 गोष्टी पटल्या आणि बाबांनी मला ज्या 2 गोष्टी सांगितल्या मी त्या तुम्हाला सांगणार. बाबाशी त्या कार्यक्रमात लोकांकडे टाळ्या वाजवून घे, लोकांना नाचवून घे, लोकांना हसवून घे, तू डॉक्टर झाला. म्हटलं बाबा दिली ना स्कीम? नाही म्हणे. बाबा म्हणे पुढे ज्या वेळेस माणूस टाळ्या वाजवतो किंवा नाचतो किंवा हसतो त्यावेळेस सायंटिफिकली म्हणजे आपल्या शरीरात एक एनर्जी क्रिएट होते आणि त्या एनर्जीने 336,000 आपोआप पळतात. तर मागच्या 2 तासापासून आम्ही तुमच्याकडून टाळ्या वाजवून घेतोय. मग तुमचे आजार पळाले की नाही पळाले? मग मी डॉक्टर झालो की नाही झालो? वाजव बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या. नंतर आपण शेवटचं बक्षीस काढणार आहोत. शेवटचं बक्षीस काढायचं सेंटर मिळणार आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. स्टेजवर यावं. ताई तुम्ही स्टेजवर या. सरांकडून जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं सर तुम्हाला? एक कार्यक्रम झाला आहे की कोविडनंतर एवढे लोक एका ठिकाणी येणं आणि आजच्या या एका दिवसाचा एक औचित्य साधून खूपच छान प्रोग्राम झाला आहे. माझ्या हिशोबाने एवढ्या मोठ्या प्रांगणात बसायला सुद्धा जागा नाही, लोक एकदम जिथे जागा मिळते तिथे उभे. अँकरिंग खूप छान झालं आहे, प्रोग्रामचं नियोजन खूप छान होतं. ऑल द बेस्ट मनीषा ड्रेसेसला आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. या ताई या तुम्ही पण. भाऊ तुम्ही राहिले. एक मिनिट काढायची नाही, आमच्याकडे देऊन टाका फक्त. थँक्यू सो मच. बसून घ्यायचे सगळ्यांनी. मी बोलतो सगळ्यांनी बसून घ्या. त्यांचा एक छोटासा फीडबॅक हवा आहे. ओके हा. ज्ञानेश्वर पवार यांनी मंचावर यायचे. मंडळी तुम्हाला अर्चना पवार यांनी पण यायचंय. अँकर लोकेश कुंभवत आणि अँकर नीलम गलांडे, आमच्या दोघांची तुम्हाला अँकरिंग कशी वाटली तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजून आम्हाला सांगायचंय. तुमचं शूट चालू तो मंडळी तुमच्याकडेही काही कार्यक्रम असला तर नक्कीच आम्हाला कळवा. फेसबुक इंस्टाग्रामला अँकर नीलम नावाने पेज आहे, माझं अँकर लोकेश कुमार नावाने पेज आहे. सो फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. शेवटचं बक्षीस, शेवटची चिठ्ठी. गाडी गाडी गाडी. सांगू का? सांगू? सांगायचं का? असं लगेच का बरं? एवढ्याशा आवाजावर. एक मिनिट. सो क्या बोल रही पब्लिक, निकलने की नहीं निकलना? पोरांचाच आवाज आहे, घरच्यांना पाहिजे नाही का बक्षीस? आमच्या गावल्या असे नाही चालत बाबा. जोरात आवाज लागत आपले. हो जाऊ एकदा जोरात. ज्याला कोणाला लागेल ना तो त्याच्या बायकोला घेऊन गाणार, तुला फिरवी ना माझ्या गाडीवर गाडीवर. कोणाला वाटतं आपण गाडी करतो युट्यूबच्या तर्फे? आवाज नाही पाहिजे. कोणाला वाटतं बक्षीस? सगळ्यांच्याच हातावरती झाली. इतक्या वेळ तो विचारत होतो ते ना, ते म्हणतात ना अंडी जीव का रशेत जीव. अंडी पण भेटली नाही, रस्ता बी भेटला नाही असं वाटायला आता. काय वाटतं मंडळी? बरं एक मिनिट. 0-0 और जिसको बख्शिश नहीं मिला वो हो गया हीरो.
ओके, पहिला आकडा तुम्हाला नीलम सांगेल. 0 0 0. कोणी आहे सगळे का? 0 नंतर काय येतो? एक. बरोबर. बरोबर. पहिला आकडा आहे 1. 0 0 0 1. 3 0 1 कोणाचा आहे? 3 0 1. उभं राहायचं. आत्ताशी फक्त प्रपोज झाला, बाकीचं बाकी. थांबा जरा. बरं इथं बरं सोनवणे किती आहे? सोनवणे नाव आहे. जेवढे सोनवणे असतील तेवढे उभे राहा. सोनवणे किती आहे? पुरं गावात सोनवणे नशी. नाही सटाणा सोनवणे नशी माहिती सगळे आहे. सोनवणे आहेत तिथे. नाही 0 0 0 1. 1 कोणाचा आहे? 1 0 0 1 1. हा इकडे पुढे या. ज्यांचा 1 आहे 0 0 1 1 इथं पुढे या. लवकर लवकर यायचंय. हा 0 0 1 4. 4 कोणाच्या ह्याच्यात आहे? 4 0 0 1 4. 4 आहे सोनवणे. या दोघं जण वरती या ना वरती. तर तुमचं नाव काय मला सांगा. या इकडे एक मिनिट. एक पकडा एक मिनिट. तुमची चिठ्ठी पावडर. ओके, तुम्हाला कोणते सोनवणे वाटते? तुम्हाला काय वाटतं? कोणते? एक आहे कोणते? एकच. चलो 10 का 20 यांच्यासाठी कोण कोण बाजी लावला? जरा जोरदार टाळ्या वाजवा. गाणं लावा. सो आपल्या आजच्या कार्यक्रमाचे विनर आहे. नाव सांगायचंय. अरुण माधवराव सोनवणे. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. टाळी वाजवायची. मंडळी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. चलो बघा. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. समोर बघा समोर. जा जा जा. समोर बघा सगळ्यांनी.